हॅलो हाय नमस्ते. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर आज माझा पप्पा कालव करतोय आणि तर हे पहिलाच पप्पानी कांदा आणि टमाटर पहिला फ्राय केलं आहे. ते तेव्हा मी व्हिडिओ काढायला जरा विसरलेली. आणि नंतर हे फ्राय झाल्यानंतर आपण त्यात लसूण टाकायचं आहे. ते पूर्ण मिक्स करून झाल्यावर आपण वाटण टाकूया. वाटण आम्ही घरात बनवलेलं आहे. तर त्यात सुका खोबरा, मिरची आणि कोथिंबीर ह्याचा वाटण बनवलेला आहे. तर तो वाटण आम्ही जरासा टाकला आहे. टेस्ट येते त्याच्याने. ते आम्ही सगळ्या मच्छीत यूज करतो. तुम्ही पण करू शकता. आणि मग त्याच्यानंतर आपण मिरची मसाला, हळद, धनिया पावडर आणि गरम मसाला हे टाकून आणि इथे साईडला मम्मी पापलेट फ्राय करत होती. तर हे बघा आज पापलेट पण केलेले आहेत. तर त्याचं शूट नाही केलं आहे मी. ते तुम्हाला कधीतरी नंतर दाखवेन. मसाले सगळे मिक्स करून झाल्यावर जेवढं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असते तेवढी पाणी टाकायचं त्यात. आणि पाणी टाकून झाल्यानंतर आम्ही जे कालव घेतलं त्यात आम्ही मसाला, हळद आणि मीठ लावून त्यांना जरा मिक्स करून ठेवलेलं आहे साईडला. तर ते आता कालव ह्यात टाकायचं आहे. ते टाकून झालं का त्यांना पूर्ण असं घाटला मारून त्यांना झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपण चेक करायचं आहे मध्ये की ते झालं आहे की नाही. जर नसेल झालं तर अजून 5 मिनटं ठेवायचं आहे. तर ही माझी डिश सर्व केलेली आहे मी. तर आमच्या आज भाकर नव्हती बनलेली, चपाती बनलेली आहे दुपारी, म्हणून चपातीच खातोय. मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.